नमस्कार. मी तन्वी हर्बल संचालिका डॉक्टर मेधा मेहेंदळे. गेली 35 वर्ष तन्वी हर्बल्स आरोग्य सेवा देते आहे. तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आज घराघरापर्यंत पोचलेले आहेत आणि आजार असो कोणताही, तन्वी हर्बल्सचा उपचार सही हेच जणू आपल्या पेशंट्सचं ब्रीदवाक्य झालं आहे. कारण तन्वी हर्बल्सनी एक विचार लोकांपर्यंत रुजवला की आजारी पडल्यावर औषध घेण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी ट्रीटमेंट घ्या. आणि हे नैसर्गिक रसायन म्हणजेच जे नैसर्गिक टॉनिक असतं ते जर आपण घेतलं तर आपण वरचेवर आजारी पडत नाही. नाहीतर आपण बघतो की सारखा मुलांना जरा थंड खाल्लं की सर्दी खोकला होतो, वेगवेगळ्या तक्रारी होतात आणि मग त्यावेळेला सारखं त्यांना अँटीबायोटिक्स द्यायची. जरा बरं वाटलं, एक तर सर्दी खोकला, ताप येणार, त्यातनं जरा बरं वाटतंय, परत काहीतरी खाल्लं, परत काहीतरी होणार. हे जे विशेष सायकल चालू राहतं त्यातनं बाहेर येण्यासाठी आयुर्वेदाचा जो मूलमंत्र आहे तो लक्षात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. आजारी पडण्यापेक्षा निरोगी राहण्यासाठी टॉनिक घ्या, म्हणजे जास्त औषध घ्यायची वेळच येणार नाही. आणि आयुर्वेदामध्ये मानवी जीवनाच्या 3 अवस्था सांगितल्या आहेत: बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. बाल्य हे वयाच्या 30शीपर्यंत, तारुण्य हे वयाच्या 60पर्यंत आणि 60 नंतर वार्धक्य. आता असं झालं आहे की आपण 40शीत नाही आलो तर आपण म्हणतो की मी म्हातारी झाली, आता काय आमच्या हौसामौजा झाल्या, आमचं झालं आयुष्य. पण 40शीत आल्यावर 40शी लागते असं नाही. तर आता तर लहान लहान मुलांनासुद्धा चष्मा लागताना आपण बघतो. मग ह्याचं कारण काय असेल? तर ह्याचं कारण आपण आपल्या आरोग्याकडे लक्षच देत नाही. आपण आजारी पडल्यावर मग औषध शोधायला जातो की मला हा त्रास झाला आहे, ह्याच्यासाठी मी काय घेऊ. पण मला काही आजार होऊ नये म्हणून मी काय करायचं याची आयुर्वेदामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती सांगितलेली आहे. आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या इतक्या सुंदर रीतीने सांगितलेली आहे की ती जर तुम्ही आचरणात आणलीत तर तुम्ही वरचेवर आजारीच पडणार नाही. आणि ही दिनचर्या, ऋतुचर्या आणि गर्भवती परिचर्या आपली तन्वी हर्बल्सची जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये आम्ही दिलेली आहे की सकाळी कधी उठावं, इथपासनं कधी झोपावं, काय आहार विहार घ्यावा, हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर माझा जो फोन नंबर आहे 7045589981 ह्या नंबरवर जर तुम्ही मला व्हॉट्सअप केलं की मला तन्वी पुस्तिका मोबाईलवर पाठवा, तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ती PDF पाठवेन. यातलं जे आयुर्वेदाची दिनचर्या, ऋतुचर्या, गर्भवती परिचर्या हे दिलेलं आहे ते जरूर वाचा. तेजपुंज अपत्यप्राप्तीसाठी आपण गर्भाचा बाळ जन्माला आल्यानंतर विचार करतो, पण हा विचार आईने करायचा असतो बाळ पोटात असताना. आणि हा विचार करून जर तिने आहार विहार घेतला तर तेजस्वी असं बाळ अपत्य निर्माण होण्यासाठी त्याचा फायदा होतो. आणि म्हणून आयुर्वेदाचं जे सांगणं आहे की आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी तुम्ही वेळ द्या, त्याच्यासाठी व्यायाम करा, तसा आहार घ्या. हे जर आपण करत नसू तर आपण वरचेवर आजारी पडणार आहोत. आणि मग हे आजारी पडू नये यासाठी ही दिनचर्या, ऋतुचर्या, खूप सुंदर अशी दिनचर्या, ऋतुचर्या सांगितली आहे. पण आपल्याला ही माहितीच नाही आहे. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगते. आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की ब्राह्ममुहूर्तावर उठा. आता ब्राह्ममुहूर्त म्हणजे काय? तर सूर्योदयाच्या आधी 1.5 तास. म्हणजे सूर्योदय जर 6 वाजता असेल तर 4:30 वाजता, 7 वाजता असेल तर 5:30, त्याप्रमाणे आपण उठायचं. आता त्यावेळेला उठण्याचं कारण काय? तर त्यावेळेला हा जो ब्राह्ममुहूर्त आहे ह्या वेळेला तुम्ही जे काही वाचन करता ते तुमच्या मेंदूमध्ये योग्य रीतीने स्मरणात ठेवलं जातं. दिवसभराच्या कामाचं प्लॅनिंग तुम्ही ह्या वेळेला केलं तर तुमचं दिवसभराचं प्लॅनिंग आपोआप त्या पद्धतीने होत राहतं. आणि म्हणून ह्या ब्राह्ममुहूर्ताचं किंवा दिनचर्येत दिलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आहे. आता हे जे मी व्हिडिओ करणार आहे त्याच्यात हे मी तुम्हाला एक एक नक्की सांगत जाईन. तर हा ब्राह्ममुहूर्त जो आहे, आता काय होतं की आता आपण रात्री 9-10ला झोपतच नाही. आपली वेळ 12, 12:30, 1पर्यंत गेली. खरं तर हे चुकीचं आहे. लवकर निजे लवकर उठे त्याच्या घरी लक्ष्मी वास करे असं पूर्वी म्हटलं जायचं. काही जणांकडे ज्यांची शाळा लवकर असते त्यांच्या घरी हे केलं जातं, पण सगळ्या घरी नाही. आणि कधीकधी आपल्या व्यवसायाच्या व्यापामुळे ते शक्य होत नाही. पण तरीसुद्धा ज्याला ज्याला शक्य आहे त्यांनी हा नक्की प्रयत्न करा की तुम्ही घरी आलात की मग मोबाईल झोपताना बाजूला ठेवू नका.
मोबाईलचा वापर झोपताना करू नका. मग पडल्या पडल्या झोप लागेल. नाहीतर मग ते मोबाईलचे विचार मनात येत राहतात. आपल्या मनातल्या आत्मिक विचार जे असतात त्याची साखळी तुटते. आणि म्हणून जर तुम्हाला खरोखरच मनापासून आलेली नैसर्गिक झोप हवी असेल तर त्यासाठी घरी आल्यानंतर आपल्या घरच्यांना वेळ द्या. अगदी जेवतानासुद्धा आपण टी व्ही बघत जेवलो तर टी व्हीवरचे सगळे जे काही भावना असतात त्या आपल्या पोटात जात असतात. त्यापेक्षा तुम्ही शांतपणे आपल्या घरच्यांशी गप्पा मारत मितभाषी स्वरात हळूहळू शांतपणे नीट जेवलात. एक घास 32 वेळा चावून खा हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं, आपण विसरूनच गेलो. हा जर प्रत्येकाने 32 वेळा चावून खायला शिकलं, वेळ दिला तेवढा, अगदी अर्धा पाऊण तास लागला तरी चालेल, पण तो 32 वेळा चावून खाईन, तर आपण आजारीच पडणार नाही. कारण आपलं काय होतं आहे, आपण चावून खात नसल्यामुळे अख्खं अन्न तसंच्या तसं पोटात जातं आणि मग ते पचवायला शरीराला जास्त वेळ लागतो. हे जर तुम्ही चावून खाल्लं अगदी नीट पचन होणार आहे. शरीर तुमच्याकडे कुठलीही तक्रार करणार नाही आहे. पण आपल्याला वेळ कुठे आहे, पटापट खायचं, मोकळं व्हायचं आणि आपल्या कामाला लागायचं. एवढंच नव्हे तर जेवल्या जेवल्या थोडासा 10 मिनटं आराम करा, चाला, हे सुद्धा आयुर्वेदात सांगितलं आहे. पण आपण हे सगळं विसरून गेलो आहे. आता शतपावली सांगितलेली आहे. शतपावली म्हणजे काय की जेवल्या जेवल्या लगेच झोपू नका, थोडा वेळ आराम करा, बसून आराम करा. आता कितीतरी नियम आयुर्वेदात सांगितले, तुम्हाला एक 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 नक्की सांगणार आहे. कारण जसं आपण एखाद्या पोथी वाचतो देवाची की त्यातनं आपलं चांगलं व्हावं, भविष्य चांगलं घडावं, तशी ही आयुर्वेदाची पोथीसुद्धा तुमच्यासाठी गरजेची आहे. कारण त्यातनं तुमचं आरोग्य, आयुष्य आणि भविष्य हे चांगलं होणार आहे. आणि म्हणूनच एक श्लोक तुम्हाला सांगणार आहे. आशा नाम मनुष्याणां काचिद आश्चर्य शृंखला बद्धा यया प्रधावंती मुक्तास्थिष्ठन्ति पंगुवत. म्हणजे काय तर आशा ही एक अशी शृंखला आहे की तिच्यामध्ये बांधून राहिलं तर आपण कायम आनंदी असतो. आणि त्या आशेतनं आपण बाहेर पडलो आणि निराशेच्या गर्तेत गेलो की आपलं आयुष्य एखाद्या साखळीत अडकून पडलेल्या माणसासारखं होतं. आणि म्हणून कायम आशेच्या साखळीने बांधून पुढे जायला हवं, निराशेच्या नव्हे. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये हे जे श्लोक सांगितलेले आहेत, सुभाषित संस्कृतमध्ये आहेत, हा आपला पूर्वजांनी आपल्याला दिलेला वारसा आहे. तो आपण जतन करायला हवा. आणि त्याचबरोबरीने आपलं आयुष्य, आहार, विहार याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळण्यासाठी आपली जी तन्वी पुस्तिका आहे, तर तुम्ही मला 7045589981 वर मेसेज करा व्हॉट्सअपवर की मला ही पुस्तिका पाहिजे. हिंदी, इंग्लिश किंवा मराठी ती पुस्तिका मी तुम्हाला नक्की पाठवेन. त्याचबरोबर आपलं तन्वीचं घंटाळी ठाणे आणि दादर आणि आपलं तन्वी ऑफिस ठाणे इथे क्लिनिक आहे. इथे रोज फ्री चेकअपची सोय असते. आता घंटाळी आणि दादरला अगदी दिवसभर फ्री चेकअपची सोय असते, पण आपलं तन्वी ऑफिस जे आहे तिथे सकाळी 11 ते 1 ह्या वेळात आपल्या तन्वी पॅनल डॉक्टर देशपांडे 11 ते 1 मध्ये पेशंट तपासतात आणि फोनवरनं सुद्धा मोफत सल्ला देत असतात. तेव्हा 9820075813 या नंबरवर तुम्ही जरूर डॉक्टर देशपांडेंशी बोला. तुमची काय तक्रार आहे ती सांगा. त्याच्यावर आहार विहार मार्गदर्शन त्या करतीलच आणि त्याचबरोबर योग्य फक्त तन्वी हर्बल उपचार तुम्हाला प्रिस्क्राईब करतील. तसंच डॉक्टर मानसी, डॉक्टर रुचा, डॉक्टर पुष्कराज, माझ्या दोघी मुली आणि जावई हे तन्वी घंटाळी ठाणे इथे असतात. दादरला डॉक्टर जोशी असतात, रोज फ्री चेकअपसाठी उपलब्ध असतात. आणि महिन्यातनं एकदा डॉक्टर मानसी, डॉक्टर पुष्कराज, महिन्यातनं 2दा डॉक्टर रुचा मॅडम तिथे असतात. तर इथे जर तुम्ही गेलात तर खरोखर त्या दोघींचं रील त्या स्वतः बनवतात आणि त्यांचं पाठवतात. तेही तुम्ही नक्की बघा. खूप अगदी मिलियन व्ह्यूज त्यांना येत असतात आणि आयुर्वेदाची सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोचवत असतात. आंतरराष्ट्रीय प्रियदर्शिनी पुरस्कार, उद्योगश्री, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पुरस्कार, अनेक पुरस्कार मला मिळाले. पण पेशंट्सनी दिलेले जे काही सुंदर रिव्ह्यूज असतात तेच आमचे खरे पुरस्कार असतात. तर हा असा एक रिव्ह्यू मी तुम्हाला आज वाचून दाखवणार आहे. हा आहे पल्लवी कांबळे यांचा. त्यांनी असं म्हटलं आहे की मी सोलापूर इथे राहते आणि माझ्या पतीचा अपघात होऊन 8 वर्ष झाली. त्यांच्या मणक्याला मार लागला होता. तेव्हापासून त्यांची दोन्ही हाताची बोटं दुखत असत. हातात घेतलेल्या वस्तू खाली पडत. आणि डॉक्टर मेधा यांचा मी कार्यक्रम पाहिला आणि मी सोलापूर क्लिनिकला गेले आणि तिथे औषधं सुरुवात केली. 15 दिवसातच माझ्या मिस्टरांना फरक पडला, बोटांचं दुखणं कमी झालं.
माझा मुलगा वय 13.5, त्याची उंची कमी होती, म्हणून मी त्यांना दाखवायला घेऊन गेले आणि डॉक्टरांनी दिलेल्या ट्रीटमेंटप्रमाणे त्याची योग्य वाढ होण्यासाठी त्याला उपयोग झाला. मी स्वतःही आपलं केशबला तेल वापरते, त्यामुळे माझे केस गळत नाहीत. माझ्या सासूबाईंनाही संधिवाताचा त्रास होता, त्याच्यावर जे तुम्ही क्लिनिकमधनं औषध दिलं त्यांनी मला अतिशय सुंदर असा फरक पडला. फक्त कोल्हापूर किंवा सोलापूर इथे क्लिनिक्स नाही आहेत, तर ती तुम्ही क्लिनिक चालू करा अशी त्यांनी विनंती केली आहे. तन्वीचं औषध एक संजीवनी आहे, खर्च कमी आणि गुण जास्त, त्यामुळे तो जास्तीत जास्त लोकांना ह्याचा फायदा व्हावा म्हणून मी हा रिव्ह्यू पाठवते असं त्यांनी लिहिलं आहे. खूप खूप धन्यवाद पल्लवी कांबळेजी, धन्यवाद. आपल्या तन्वी हर्बल चॅनेलवरचे सगळे व्हिडिओ बघा. हे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा.